सर यांचा सत्कार सतीश जाधव करतील अशी त्यांना मी विनंती करतो आहे. त्यांना सन्मान चिन्ह, त्यानंतर स्फूर्ती चिन्ह, शॉल देऊन त्यांचा सत्कार करावा. माझे मित्र, माझे स्नेही सतीश जाधव आज आपले आदर्श शिक्षक चंद्रकांत तारासाहेब खारे सर यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. म्हणत माझे स्नेही, माझे मित्र सतीश जाधव करत आहेत. त्यानंतर आपल्या शाळेचे सर्वांचे लाडके आदर्श शिक्षक, माझं दैवत, ज्यांनी मला पोटा पाण्याला लावलं असे सन्माननीय सुभाष बी पाटील या ठिकाणी आपल्या चित्रकलेचे आपले आवडते शिक्षक सन्माननीय श्री सुभाष पाटील सर यांचा सन्मान त्या ठिकाणी विनोद जाधव करत आहेत. त्यांनी तो सत्कार सुरू करावा विनंती करतो. यानंतर आपल्या सर्वांना हवं शिवानंद शर्मा सर आता या गेट टुगेदरच्या निमित्तानं आपले सर्वांचे आदर्श प्रभाकरजी बोरकुटे सर यांचा सत्कार शिवानंद शर्मा करत आहे. त्यांना शॉल, श्रीफल, स्फूर्तीचिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय श्री प्रभाकरजी बोरकुटे सर त्यानंतर आपल्या शाळेचे सर्वांचे आदरणीय काकासाहेब मोहनराव तुपे सर यांचा सन्मान शॉल, श्रीफल, त्यानंतर सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करावा. आजच्या या कार्यक्रमात आपल्या शाळेचे आदर्श शिक्षक सन्माननीय काकासाहेब मोहनराव तुपे सर यांचा सन्मान भूषण गुराळे, प्राध्यापक डॉक्टर गणेश काथार हे करत आहेत. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व सन्मानित श्री दिलीप सदाशिव पांडे सर यांचा सत्कार किशोर सपकाळ आणि अशोक तपसे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपले सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व दिलीप सदाशिवराव पांडे सर सरांचा सत्कार करावा. आपल्या गुरुजनांचा आदरपूर्वक सन्मान करत असताना किशोर सपकाळ, अशोक तपसे, माझे स्नेही, माझे मित्र सन्माननीय किशोर सपकाळ, अशोक तपसे सन्मान करत आहेत. यानंतर आपल्या शाळेच्या सर्वांच्या लाडक्या मॅडम बाई मारुती धायजे, कारण आपल्याला फक्त धायजे मॅडमच नाव माहिती, पूर्ण नाव मला पाठवा ना. कशाला पाहिजे रे पूर्ण नाव, माहिती राहील का म्हणलं. माहिती फक्त धायजे मॅडमच माहित होतं आम्हाला. मग मॅडमने मला पूर्ण नाव माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवलं. धोंडूबाई मारुती धायजे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी. त्यानंतर सोनाली सिरसाट यांना मी अशी विनंती करेन, त्यांनी धायजे मॅडमचा स्थित राहिलेले आहेत. आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या गुरुजनांचा सत्कार करत असताना मन भरून आलं. धोंडूबाई मारुती धायजे मॅडम यांचा सन्मान सत्कार आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी प्रमिला चव्हाण
शॉल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन त्यांना स्वाती राठोड या दोघींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या मॅडमचा सन्माननीय पुष्पा विठ्ठलराव गव्हाणे मॅडमचा आदरपूर्वक सन्मान करावा. त्यांना शॉल श्रीफळ पुष्प सन्मानपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. माजी विद्यार्थ्यांचा सत्कार स्वीकारत असताना सन्माननीय पुष्पा विठ्ठलराव गव्हाणे मॅडम पांगरकर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. सन्माननीय डॉक्टर सुमन विजय लोमटे मॅडम यांचा सत्कार आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी सुजाता पानकडे उर्फ बागल आणि शुभांगी पांगरकर लोखंडे यांना आज विनंती करतो त्याने मॅडमचा सन्मानपूर्वक सत्कार करावा. त्यांना शॉल यानंतर मी आपल्या शाळेच्या लाडक्या मॅडम सन्माननीय अलका पुरुषोत्तम सरोदे मॅडमचा सन्मान त्या ठिकाणी श्रीमती सीमा भट आणि मंगल यादव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी आणि पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. सर्व गुरुजनांचा सत्कार पाहून अक्षरशः मन भरून आलेलं आहे, मन भारावून गेलेलं आहे. सर्वांनी जर टाळ्या वाजवल्या असता तर खूप बरं झालं असतं. सर्वांचं लाडकं आदर्श व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय श्री एकनाथ रंगनाथराव सहारे सर यांचा सत्कार माझे मित्र माझे स्नेही सुरेश मुळे कमलेश बशवे या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी सहारे सरांचा सन्मानपूर्वक सत्कार करावा. शॉल श्रीफळ पुष्प ट्रॉफी सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सरांचा यथोचित सन्मान करावा. ज्यांना आमचे मित्र सुनील कोतकर म्हणाले आमचे चॉकलेट सर आले बरं का. संपूर्णच गवळी सर हसत 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 तिथे येत होते आणि खरंच आमच्या त्या काळातले चॉकलेट सर होते. सन्माननीय सीताराम तोताराम गवळी सर यांचा सत्कार या ठिकाणी उशिरा आलेले डॉक्टर आणि निशांत कुंभारे पवार निशांत पवार दोन्ही निशांत पवार यांना विनंती करतो त्यांनी आपल्या आदर्श शिक्षक सन्मान्य सीताराम तोताराम गवळी सर यांचा सन्मान देऊन आणि पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करावा. इकडे बघा. हा इकडे राहू दे. हा इकडे 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 गवळी सरांचा सन्मान या ठिकाणी हा इकडे बघा डॉक्टर कुंभारे आणि पवार हे दोन्ही करत आहेत. यानंतर आपल्या शाळेच्या मॅडमचा सत्कार सन्मान त्यांनी स्वीकारावा यासाठी मी त्यांना ट्रॉफी सन्मान चिन्ह शॉल हा इकडे बघा प्लीज इकडे बघा प्लीज इकडे बघा. मॅडम यांचा सन्मान सुवर्ण संगवार आणि शारदा गोरे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेच्या आदर्श शिक्षिका सुरेखा मधुकर पवार मॅडमचा सन्मान सुवर्ण संगवार यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. हा इकडे बघा इकडे
शिका ज्यांनी वेळोवेळी मला सांगितलं की रामदास मी मुंबई निघते आणि मला कोणी पिकअप करायला येईल का रे मुंबईवरला. म्हणलं बिलकुल चिंता करू नका, ऑल महाराष्ट्रभर आमचे सर्व तुमचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला कुठून पिकअप करतील. इथं आल्यानंतरही म्हटलं की मला कोणी घ्यायला येईल का रे, काय हरकत नाही, इथं सुद्धा तुम्हाला घ्यायला येतील. आणि खरंच अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडम अस्मिता दीपक करंजगावकर मॅडम यांचा सन्मान स्वाती बोडखे बिताडे आणि जयश्री दहीहंडे करतील अशी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या आदर्श शिक्षिका ज्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतात यांचा सन्मान स्वाती बोडखे उर्फ भिताडे जयश्री दहीहंडे सन्मान चिन्ह देऊन मॅडमचा यथोचित सत्कार करावा. या ठिकाणी माझे विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं करंजगावकर मॅडम सन्मान शिवत आहे. यानं सौ तारा मोढे, सौ अलका कड, सौ सविता पाटील आणि सौ राखी फुलवाडे या चौघं यांचा सन्मान तारा मोढे, अलका कड, सविता पाटील, राखी फुलवाडे ह्या करतील अशी त्यांना मी विनंती करतो. मानपत्र सन्मान चिन्ह त्याचबरोबर पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर यानंतर नंदकुमार सखाराम सपकाळ सर त्यांनी मला नाही आमच्या राधायामध्ये सर्व शिक्षक आहेत घेतलं. सन्माननीय नंदकुमार सखाराम सपकाळ सर यांचा सत्कार आमचे मित्र सन्माननीय विजय मगरे सर विजय मगरे मित्र आणि कैलास आष्टीकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नंदकुमार सपकाळ सर यांचा सन्मान करावा. अनिल मगरे गेलाय का? त्यानंतर हे करतील अशी त्यांना विनंती. सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करावा अशी मी या दोघांना विनंती करतो. आपल्या शाळेचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि अक्षरशः त्याला पण घेतलं सरांनी, मला पण घेतलं. आमचा प्रयोग माझा प्रयोग होता लिफ्ट इरिगेशन प्रयोग आणि तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आला. आणि अशा जाधव सरांनी शिवाजी हायस्कूलचं नाव महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये नेलं. असे सन्मान्य दिलीप भगवान जाधव सर यांचा सन्मान रामदास वाघ आणि शिवानंद पदार हे करतील अशी त्यांना विनंती करतो. सन्मान रामदास वाघ आणि पदार समोर यायचं आहे, मंचावर यायचं आहे, सरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर माझे आदर्श शिक्षक सन्माननीय आमच्या संस्थेचे सभासद सतीश जाधव यांना विनंती करतो त्यांनी सातू ढोळे सरांचा सन्मान करावा. मॅडमचा सत्कार या ठिकाणी आपल्या शाळेच्या माझी विद्यार्थिनी वर्षा जैन, भारती बारवाल, कल्पना केसकर ह्या करतील त्यांना विनंती करतो. सन्माननीय मॅडम झालं असल वक्त ने भले हमें दूर कर दिया मगर यादों ने हमें फिर जोड दिया. मित्रांनो आजच्या या गेट टुगेदरच्या आणि स्नेहमिलाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या गुरुजनांचा सत्कार हा सगळ्यात सुवर्ण क्षण होता आणि म्हणून आपण हे औचित्य साधलं. आपला गेट टुगेदर तर होत राहील. अनेक कार्यक्रमामध्ये एवढे शिक्षक येत नाहीत हे मी स्वतः पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलेलो आहे. परंतु जेवढ्या शिक्षकांना आपण सर्वांनी फोन केले, सर मॅडम एक विशेष गोष्ट आहे,
ग्रुप तयार केला अवघ्या 7 दिवसामध्ये. 12 दिवसामध्ये फुल ग्रुप झाला. त्याच्यामध्ये आमचा विनोद जाधव, चला शाळेत जायचंय रामदास, शाळेत चल, मला शाळेतले फोटो पाहिजेत, तुझी ओळख आहे. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फोटो, सुनील सतीश जाधव, आम्ही सगळ्यांनी काढले, मुली आल्या, सगळ्यांनी फोटो काढले, ग्रुपवर व्हायरल केले आणि सगळे पटा 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 जोडले. का की माझे सर्व तुम्ही पण सर्व आलात. कारण अनेक कार्यक्रमामध्ये शिक्षक लोक येत नाहीत. का येत नाही त्याचं कारण सांगतो. कोणी अमेरिकेत असतं, कोणी बाहेर जिल्ह्यात असतं, कोणी आजारी असतं, तर कोणाला चालता येत नाही. परंतु आज आपले सर्वांचे गुरुजी, आपले सर्वांचे आदर्श आपल्या समोर आले. आपल्याला प्रत्यक्षात साक्षात त्यांनी दर्शन दिलंय. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. आपलं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, असं ते म्हणणारच आहेत. यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही. ज्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तन मन धनानं माझ्यासोबत रात्रंदिवस जागले. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत हे काम करण्यासाठी. हे काम करणं साधी बाब नाहीये. त्याच्यामध्ये करेक्शन करणं हे पाहणं साधी बाब नाही. आणि म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून झटणारे. मग मी काय केलं की बाबा ह्या खर्चात नको. ग्रुपवर टाकलं की आम्हाला 1000 रुपयाचा खर्च. मी त्यातच घाबरलो. म्हणलं ठीक आहे, माझ्या संस्थेच्या वतीनं मी स्वतः सन्मान चिन्ह ह्या लोकांसाठी बनवलं, जे माझे मित्र आहेत. त्यामध्ये उद्योजक आहेत सुनील कोतकर, यांचा सन्मान ह्या ठिकाणी मी प्रज निकम गुरुजी सर यांना विनंती करेल जागेवर बसून त्यांनी सुनील कोतकरचा सत्कार करावा. त्यासाठी त्याला मोराची पंचधातूची ट्रॉफी, त्याचं सन्मान चिन्ह, त्याला शॉल, पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. 6000 मुलं दत्तक घेतलेले एनजीओनं. 22 माई आहेत, वृद्ध माई, ते सांभाळायला घेतले आहेत, ज्यांना कोणी सांभाळत नाही. अशा एनजीओच्या वतीनं माझे मित्र स्नेही सुनील कोतकर याच्या 2 कंपन्या आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा. मी सन्माननीय प्रज निकम गुरुजी सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याला मान दिला. रामदास काही कमी पडणार नाही, आपल्या कोणत्याच मित्राकडनं तू पैसे घेऊ नकोस असा म्हणणारा सुनील कोतकर, सतीश जाधव. परंतु म्हणलं नाही रे बाबा, सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे, त्यांचे पण हात लागले पाहिजे ह्या कार्यक्रमाला. आणि म्हणून माझे मित्र स्नेही, ज्याने माझं घर उभा केलं, असे माझे आदर्श शिक्षक, माझे संस्थाचालक सन्माननीय श्री सुभाष पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सतीश जाधव यांचा सन्मान करावा. सतीश जाधवच्या 2 कंपन्या आहेत. रामदास चिंता करू नको, पुढच्या कार्यक्रमाला कवी संमेलन माझ्याकडे सगळं खर्च म्हणलं आहेत सर. तुमचे विद्यार्थी खूप मोठ्या पदावर गेले. आज तर राजस्थानवरून एक आला डॉक्टर, तो MBBS झाला त्या काळातला एकमेव आमच्या बॅचचा. त्यानंतर ज्यांनी ही हॉटेल आम्हाला प्राप्त करून दिली, आम्ही शाळेमध्ये, मला विचारलं आमच्या सप्ताह सरने, का रे वाघमारे बाबा तू शाळेत का कार्यक्रम घेतला नाहीस? मला सर घ्यायचा होता, पण शाळेत काय झालं 60,000 रुपयाचा मंडप लागत होता. हे लॉजिक आम्ही सर्वांनी ठरवलं, सर्वांनी, आणि सर्व शिक्षक तिथे उपस्थितच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी माझे मित्र ज्यांनी हॉटेल ही उपलब्ध करून दिली असे गुरुपाल राठोड यांचा सन्मान माझ्या BT फाउंडेशनच्या वतीनं करत आहेत. त्यांनी तो सन्मान स्वीकारावा. मी या ठिकाणी मुरकुटे सरांना विनंती करेन, ट्रॉफी, सन्मान चिन्ह, शॉल, पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. वाशिंग्टन. त्यानंतर माझे स्नेही, माझे मित्र, माझ्या शब्दाला होकार दिला. मी फोन केला, अरे म्हटलं मित्रा, मला काही पैसे या ठिकाणी कमी पडतायत आणि किती पाहिजेत म्हणे. सुंदरलाल सातदिवे यांचा सन्मान ह्या BT फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आला नाही का. आता एक सांगायची हरकत नाहीये, हे पुस्तक आपल्या शिक्षकाला काहीतरी द्यायचं नाही रे रामदास, 2 पैसे वाचले पाहिजे, आपल्या शाळेला काहीतरी घ्यायचंय. प्रमिला लगेच उठली, म्हणलं बापरे पहिल्यासारखेच भांडण दिसते मला. मला बोल ताई, बोल बोल. अरे म्हणे माझ्याकडे पुस्तक आहेत माझे स्वतःचे, आणि मी ते पुस्तक माझ्या सर्व गुरुजनाला देणार आहे. आणि अशा माझ्या बहिणीचा सत्कार, सन्मान माझ्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी करतो. प्रमिलाताईचा सन्मान या ठिकाणी आमच्या 4-4-5-5 पुस्तकं त्यामध्ये ठेवली. आणि तिचा खरंच तिने स्वतःहून सांगितलं की काही खर्च करू नको, तेच पैसे आपल्याला शाळेला काम येतील, आणि म्हणून तिचा सन्मान करावा असं मला त्या ठिकाणी वाटलं. या ठिकाणी
सत्कार आज मॅडमच्या गुरुच्या हाताने होतोय, किती अभिमानाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी, आम्ही मेनू ठरवत होतो सगळेजण, सर मॅडम जेवणामध्ये काय मेनू, असं आपले गुरुजन लोक येणार आहेत आणि हॉटेल तर केलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनाही काहीतरी वेगळं पाहिजे. मग आमच्यातला एक जण, सगळे खोडकरे बरं का, मला सांगायची गरज आहे की हा नाही नाही कोण मी सांगतो ना, ती राजश्री गेली काय कुठून, पुढे पुढे पाठीमागे गेली. हा ती बघ, ती काय म्हणते, तुझं नाव वाघमारे नव्हतं पाहिजे, काय म्हणलीस का, हा गोड बोले पाहिजे होतं, बरं बाजू का भांडते मला ते हा. तर तिने सांगितलं की नाही म्हणे आम्हाला आईस्क्रीम पाहिजे, आणि आईस्क्रीम शब्द वापरला आणि एका मुलीनं काय केलं, सर माझी फॅक्टरी म्हणे, वाघमारे चिंता करू नको, मी आईस्क्रीमचा सगळा डब्बाच गाडीच घेऊन येते. आणि म्हणून ती सुजाता सखारामजी बागल म्हणजे पानकडे, हिचाही सन्मान या ठिकाणी करावासा वाटला. आणि सुजातानी या ठिकाणी असतात की जे स्वतःहून म्हणतात की आम्ही कुठे कमी नाही, आणि आपला कार्यक्रम आहे, आपल्या कार्यक्रमाला कुठेही गाडबोट लागता कामा नये, हा नंबर 1चा कार्यक्रम हवा, हे सर्व मुलीने ठरवलं. आणि नंबर 1चा कार्यक्रम या ठिकाणी अर्ध्यात जवळजवळ आलेला आहे. सर्व मुलांचं सहकार्य यासाठी लाभलेलं आहे. आमच्या आपल्या शाळेची आदर्श लाडकी विद्यार्थिनी सुजाता बागल उर्फ पानकडे, हिचा सन्मान ह्या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आदर्श शिक्षिका करत आहेत. किती मोलाची बाब आहे. अगोदरच आपल्याला या 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 म्हणतो, यासाठी 9:30चा कार्यक्रम आपण यासाठी ठेवला होता की आपल्याला जेवणासाठी 1 वाजवायचा होता बरोबर. काय हरकत नाही, 12 वाजलेत आता, होतंय लवकर. मी भावनिक गोष्टीकडे बोलतो मित्रांनो. मी सर्व गुरुजनांना विनंती करेल की त्यांनी 1 मिनिट उभं राहायचं आहे. सर्व मित्रांना मैत्रिणींना विनंती करेल की त्यांनी पण उभं राहायचं आहे. आठवणीत राहतील ते सदैव, आठवणीत राहतील ते सदैव, त्यांच्या स्मृतीस वंदन, आदरपूर्वक नमन. आपल्या दिवंगत माजी विद्यार्थ्यांना व दिवंगत गुरुजनांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करायची. त्यामध्ये आपले काही गुरुजन वर्ग आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे आपले मित्र होते, संतोष बुरकुल, गजानन मेलगर, शेख नईम, दिनेश साळवे, संजय जायभाये, लहू शिंदे यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण सर्वांनी 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. अनिल मानकापे, या सर्व जे काही असतील, अजून ज्याचे नावं मला माहीत नाहीत, प्रीती शेवाळे, उज्ज्वला बाविस्कर, अशा ह्या वर्गमित्र मैत्रिणींना 2 शब्द पर आपण त्या ठिकाणी भावना करणार आहे, परंतु 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. ओम शांती शांती. मी सर्व मान्यवराला विनंती करेल की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं. 2च मिनिटं. आली का? पण लवकर, वेळ फक्त 2 मिनिटाच्या आत आपलं मनोगत सर्वांनी व्यक्त करायचं. मी ज्याचं नाव घे. नमस्कार. मी अगदी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करते. मी आज ज्यांच्यामुळे उभी आहे, आज इथे बोलते, आणि ज्या शाळेमध्ये मी आज अत्यंत व्यवस्थितरित्या सर्व्हिस करते, त्या शाळेमुळे, ज्या शाळेत आहे यांच्यामुळे आहे, या शिक्षकांमुळे. खरंच आदर्श शाळा. आता शाळेकडे पाहावंसं वाटत नाही, कारण की शाळा फारच ही झालेली आहे. आणि आमच्याकडनं जशी मदत होईल तशी आम्ही करणारच आहे. मी 2-3 शिक्षकांविषयी थोडंसं सांगते. एक पवार सरांबद्दल आम्हाला खूप हे होतं की त्यांची हाईट, म्हणजे आम्ही शाळेत असताना म्हणतो काय हाईट आहे सरांची. दुसरं गवळी सर खूप छान तबला वाजवायचे, त्यांच्याबद्दल एक. आणि धायजे मॅडमबद्दल तर सांगावं तेवढंच की ज्यांच्यामुळे शिस्त होती. सगळे मुलं ग्राउंडच्या गेटच्या भिंतीच्या बाहेरच उभे राहायचे, तिथून मुलींकडे पाहायचे. त्यांच्यामुळे कोणाची ही हिंमत नव्हती शाळेकडे बघण्याची. पाटील सर अजूनही माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या क्लासमध्ये मी होते, CTC मध्ये. शाळेबद्दल रामदासमुळे मला समजतं सगळं. मुरकुटे सर तर अत्यंत आदर्श शिक्षक. तेव्हा आमच्याकडे फीसाठी पैसे नव्हते भरायला,
जेव्हा मी शाळेत होते तेव्हा फार आमची परिस्थिती ही होती. तर सर माझ्या वडिलांना म्हणायचे की ठीक आहे, फीस तुम्ही आता देऊ नका. तर मी कधी फी दिली हेही मला आठवत नाही. खरंच सरांचं मानावं तेवढे आभार आता हे आहेतच. आणि असंच तुम्हाला चांगलं आयुष्य लाभो, असेच आमचे कार्यक्रम होत राहावे, आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मिळत राहावे, भेटत राहावं. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद मॅडम. आताच पळत पळत आला, उशिरा आला. याला सर छडी घेऊन मारा. मुख्याध्यापक आहे विशेष म्हणजे गणेश गायकवाड. आणि मला जे बोलायला इच्छानंतर मला जे बोलायला माझे काय बोल. आणि सगळे जर बरं सगळ्यात बदमाश बंड आणि तो मुख्याध्यापक झाला याचा खरंच कौतुक. माझा मित्र, माझा स्नेही गणेश गायकवाड याला विनंती करतो. त्याचं नाव होतं यादीत पण नाही, मला ते पळत पळत आला. चल, माझा मित्र स्नेही गणेश गायकवाड याला विनंती करतो. त्याने साईज नुसार मला टाइम दिलेला आहे. विचार मंचावरील आदरणीय माझे गुरुजन वर्ग, आवाज एवढा मोठा का आहे तुम्हाला तर सांगतो नंतर. आवाज मोठा का झाला, आवाजच बंद झाला आणि मी बंद केला. आणि माझे सर्व बालमित्र, आज इतका आनंद मला रामदास, सोनालीताई, सुनील यांनी हा मला एवढा मोठा म्हणजे खूप मोठा त्यांनी मला हे दिलंय की मी एक बॅक बेंचर बसलेला मुलगा असं मागं बसायचो. गारे सर मला दरवेळेस म्हणायचे, गव्हाणे मॅडम म्हणायचे, हे लवकर जा रे. आमच्या ताईजे मॅडम, तू सुधारणार नाही गणेश, तू आताही नाही सुधारला. आणि सुधारलाच नाही, मी थोडा उशिरा झाला मला यायला. हा, तर निकम सर असतील, शिंदे पाटील सर असतील, गारे सरांनी पण मला खूप म्हणजे गायकवाड तू शिक घर का. आपले लोक शिकत नाही. आणि बाजूला शाळेच्या बाजूलाच माझं घर असायचं. आणि वाडा म्हणला की कायकडे वाडा, अरे तू सुधार रे बाबा. मला खूप वेळ झाला. मी एक दिवशी शाळा 2008ला जेव्हा मी मुख्याध्यापक होतो, बघा मी एक शारीरिक शिक्षक बीपीएड केल्यानंतर जीवनात कुठंतरी असं वळण मिळतं सर. मला एक आदर्श होता गारे सरांचा, आदरणीय दायजे मॅडमचा, की त्यांच्यासारखी शिस्त लावायची. आज गेल्या 17 वर्ष झाले मला, माझ्या 17 वर्ष झाले मुख्याध्यापक पद आतापर्यंत दुसरा कोणाकडे नाही. आणि मुलांना सांगत असतो, माझ्याकडे 10वी पर्यंत मुलं आहे, 850 विद्यार्थी संख्या आहे. मुलांना म्हणतो, पोरांनो मिले टुकार होतो, मी तुमच्यासारखं मागावर आहे. आणि मी शिकलो, मला घडवण्यात गेल्यानंतर देवगिरी कॉलेजला अंधाळे सर म्हणून होते, पाटील सरांनी मला खूपदा हे केलं. हलगी वाजवणं जेव्हा लेझिम सुरू व्हायची, निकम सरांची लेझिम, असं वाटायचं यार की मला कधी येईल. आणि मी जवळ जायचंच म्हणतील, मला जवळ करतील का नाही, बरं का. मग ते थोडंसं आत्मसात करत करत मी स्वतः हलगी वाजायला शिकलो, लेझिम शिकवायला शिकलो. आणि बीपेड केल्यानंतर हे खूप मोठं म्हणजे तुम्हाला म्हणजे हे शब्द नाही मला की रामदासने मला एवढं मोठं तुमच्या सर्वांमध्ये माझा 7वा नंबर होता. आणि बोलायला गायकवाड तू ये बाबा, बोल बाबा, पटकन बोलून निघून जा. म्हणजे मला शिवाजी हायस्कूल म्हणजे खूप हे वाटते. माझ्या जीवनामध्ये शिवाजी हायस्कूलने गवळी सर होते. मला मुरकडे सर म्हणायचे, अरे शिकरे पटकन असं मारायचे पाठी. गणित येतो का नाही, खुंबा मार. नाही, सरांचं बरोबर होतं, कारण की होतो खूप प्रयत्न केला, खूप समजून सांगायचं, कारण तो एरिया तसाच होता. आणि नंतर 10वी पास झाल्यानंतर एक जे कळालं, यार आपण कुठं तरी मागं राहतो, आपण छोटंसं जरा काहीतरी केलं पाहिजे. देवगिरी कॉलेजला आंधळे सर म्हणून होते इंग्रजीचे, त्यांनी माझं जीवनच बदलून टाकलं. ते म्हणे पैलवान म्हणायचे, कारण मी खेळायला जायचो, तर स्पोर्ट्स मला पहिल्यापासून आवडायचं. ते म्हणे तू शिकत राहा. 12वी केली, BA केलं. म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या हातानेच मी मुख्याध्यापक पद नको म्हटलं. खूप ताण झाला, पूर्वीसारखं काम करण्यासारखं राहिलेलं नाही. आता प्रत्येक गोष्टीला अड्डे आहे. काय झालं की काय झालं, खूप डोकंच दुखायचं. आणि ती वेळ राहिली नाही. मला ह्या व्यासपीठावर जितके सर आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर प्रत्येकाचे नावं घेऊ शकत नाही, पण तुमच्यामुळे मी घडलोय. आणि रामदास सारखा मित्र, बापू, सुनील, बाळू, गुरुला लय चिडवायचं, कारण तो दिसायलाच खूप हँडसम होता आणि आताही हँडसमच आहे. सतीश, सुंदरलाल
हे खूप म्हणजे टॉपर विद्यार्थी होते बरं का त्या वेळेचे. आणि आम्हाला वाटत यार आपण करू का नाही, आमचा मिथून, त्याला पहिला पण मिथून म्हणायचो आणि आताही मिथून म्हणायचो. सोनाली आमच्या वर्गात असायची आणि जयश्रीला मी चिडवायचो. मला ती म्हणायची, भाऊ ती माझी मैत्रीण रे, चिडवू नको रे. एक तर तिच्या शाळेत गेलो होतो, योग आला होता माझा मित्राची एक तर ती मी बोलायचा प्रयत्न केला. तर म्हणलं आपण खूप टुकार होतो राहू, आपल्याशी बोलणार काही. हां, तिला वाटायचं की बा हा कोण म्हणजे. नंतर तिने मला वाटतं आमच्या सरांना फोन करून विचारलं ते कोण होते म्हणे. तो म्हणे गणेश गायकवाड होता. तो नाव म्हणे आमच्या शाळेत होता. ते म्हणे होता नाही, ते आमचे मुख्याध्यापक आहेत म्हणे. तर तिला शॉकच वाटला, अरे हा मुख्याध्यापक, त्याची शाळा कशी असेल. तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, 850 विद्यार्थी संख्या, सगळ्यात जास्त मुली माझ्याकडे सगळ्या यंग शाळेत सर्वात पहिलं CBSE पॅटर्न आता आम्ही सुरुवात करतोय. आणि सेमी इंग्रजी हे जिल्हा परिषदची पहिली लोहगावची शाळा आहे. सर तुम्ही पेपरला पण वाचलं असेल, माझ्याकडे कर्सू लिपी चालते. मला काहीच येत नाही, आता पण येत नाही, मी करून घेतो. पण खेळणारा शिक्षक काय असतो तो करून घेत असतो. इथून अशी उडी मार, तिथून तिथं उडी मार, बरोबर आहे मॅडम. तो करत नाही पण तो करून घेत असतो. आणि ते केलं आम्ही. आणि धन्यवाद रामदासांनी मला असं मागून हे केलं. रामदास खरंच माझा खूप म्हणजे चांगला मित्र आहे. खूप आठवणी आहेत अशा की आमच्या दोघांच्या काही कारणास्तव मी थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि सर्व गुरुजनांना मी परत एकदा वाकून नमस्कार करतो की सर मी खूप त्रास दिला आहे तुम्हाला, मॅडम खूप त्रास दिला आहे तुम्ही सर्वांना बरं का. पण त्याचं फलित म्हणून मी एक आज शाळेचा मुख्याध्यापक आहे, शाळेमध्ये शिकवतोय आणि खरंच काहीतरी चांगलं करण्याचं काम करतोय. मॅडम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असावं. आणि सर्व मित्रांना माझा परत एकदा नमस्कार, सर्वांना नमस्कार. तुझ्या सर्व आठवणी तू जाग्या केल्यास. आणि याला मार खाऊ घालणारे सुनील कोतकर, गुरुपाल राठोड, मी सतीश जाधव पाहिला. काही नाही केलं तरी खोड्या करायला लावणार, त्यालाच म्हणायचे मार खायला लावायचे. मित्रा तू म्हणलास की मुख्याध्यापक पद सोडून देतो. अरे हे शिक्षक अ ब क ड इ फ 6 तुकड्याचे विद्यार्थ्याला कसं सांभाळत असतील. आपल्याकडे तुकडेच नाहीत आता. असो, यानंतर आठवणीच्या गुच्छात बांधून प्रत्येक जण काहीतरी सांगतोय. आणि त्यामध्ये माझे स्नेही, माझे मित्र जे राजकीय क्षेत्रात आहेत आणि 2 फॅक्टऱ्या पण आहेत, मोठे उद्योग आहेत. आता जिनिंग कंपनी, जिनिंग फॅक्टरी तो या 6 महिन्यामध्ये आपल्या औरंगाबाद शहरात आणतोय. म्हणजे किती मोठं वैभव आहे, त्याला एकट्याला ती जिनिंग मिळते. तर असा माझा मित्र स्नेही सुनील कोतकर याला विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दापर्यंत मनोगत व्यक्त करावं. सुनील कोतकर. सन्माननीय गुरुजन वर्ग, या ठिकाणी जमलेले माझे लहानपणीचे बालमित्र, मित्रांनो थोडंसं भावनिक होतंय, काय बोलावं. कारण हा क्षण लहानपणानंतर आज 32 वर्षांनंतर हा क्षण येतोय. सर आम्ही आपले आयुष्यभर ऋणी राहू. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही आपले ऋणी राहू. कारण तुम्ही दिलेली शिकवण, त्या शिकवणीवर आम्ही आज इथपर्यंत या घडामोडीमध्ये, या जगाच्या घडामोडीमध्ये तुमचे विद्यार्थी टॉपर आहेत. एकही विद्यार्थी तुमचा असा नाही की तो वाया जाईल. आता गणेश म्हणाला की टू कार नाही, 2 कार म्हणजे 2 कार, म्हणजे तो 2 कार वापरणारा माणूस आहे. तो स्वतःला असं म्हणू नकोस गणेश. आम्हाला माहिती होतं की पहिल्यापासूनच सरांनी ज्या शिकवणी दिल्यात, अतिशय मोलाच्या शिकवण आपल्याला दिलेल्या आहेत. सरांनी जे आपल्याला घडवलं, आई वडिलांनी जन्म दिला, त्यांनी आपल्याला शाळेमध्ये पाठवलं, एक गोळा म्हणून पाठवलं, परंतु आकार देण्याचं काम आपल्या गुरुजनांनी केलं. आणि गुरुजनांनी असा आकार दिला की आज तो सुरेख आपण या जगामध्ये जगतोय. गारे सरांची, सर आम्ही गेटच्या बाहेर 5 मिनिटं जरी लेट झालो सर, असं वाटायचं हाफचड्डी असायची आणि तुमची छडी, अरे म्हणजे ती जमीन नुसती सुपीक व्हायची, बाकी राहायची. म्हणजे इतका घाबरायचो की अगोदरच तर कापायला सुरुवात व्हायचं, मग मुलगी असो मुलगा असो. पण सर त्या छडीमुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. सर तुमच्या आशीर्वादाने मी इंडस्ट्रीमध्ये
प्लास्टिक मोल्डिंगमध्ये 2 फॅक्टरी टाकल्या आणि शासनाने मला 70 कोटीची जिनिंग मंजूर केलेली आहे. त्या निमित्ताने मी सगळ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे गोरगरीब लोक आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, हा उद्देश या मागचा आहे. आम्ही प्रयत्न करतोय. तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळेच परेशान झालेले आहेत. जास्त बोलत नाही सर. पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद मित्रा, खूप शॉर्टकट बोललास त्याबद्दल खरंच तुझ्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. श्री शिवाजी हायस्कूल खोपडपुरा 1992 बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा गेट टुगेदर 2025 निमित्तानं माजी विद्यार्थी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. त्यामध्ये आदर्श मुख्याध्यापिका म्हणून प्रमिला चव्हाण माझी भगिनी. बघा मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये काही वर्गासमोर मुली असायच्या, मुलाची हिंमत होत नव्हती त्या वर्गापुढे जायची. ती आठवण आजही, कारण असे शिक्षक होते, धाक होता. अजिबात त्या काळातही कोणत्याच मुलीला आपण बोललेलो नाही. एक कोणत्या मुलाने सांगावं शब्देवर, अजिबात नाही, पाहणं तर दूरच. असे शिक्षकांनी आम्हाला घडवलं आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी 2 शब्दपर मनोगत व्यक्त करण्यासाठी आदर्श मुख्याध्यापिका प्रमिला चव्हाण आईला विनंती करतो की तिने 2 शब्दपर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सापडत नाही गोंधळामध्ये. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम स्टेजवर जमलेल्या माझ्या सर्व गुरुजनांना माझं विनम्र अभिवादन आहे. शाळेचे सगळ्यांना बघितल्यावर इतका उत्साह झाला, इतका उत्साह मनात दाटून आला आणि सगळ्या आठवणी अशा समोर आल्या. कुठे सरांचं पाठीत मारणं, निकम सरांचं एकदम आदर्श मुख्याध्यापक असलेले आमचे निकम गुरुजी अगदी शिस्तीचे कडक. जेव्हा मी मुख्याध्यापक पद घेतलं, म्हणजे मला मुख्याध्यापक पद घेतलेलं आता 27 वर्ष झाले, पण जसा गणेश म्हटला ना तसं मी वैतागलेली आहे या पदाला. आणि आता माझी माध्यमिकला पदोन्नती आहे. शाळेशी माझं रिलेशन कधी संपलंच नाही. काही असलं की 2 वेळेस मी शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून पण उपस्थित होते. तेव्हा खोब्रागडे मॅडम होत्या. अगदी इतकं छान वाटतं ना आपली शाळा पाहिल्यावर. ते आमचं हिंडणं, कुदळणं, वाद घालणं, कधी लाजणं, कधी मुरडणं. अभ्यासात आम्ही खूप मागे होतो. अभ्यासाचं खूप गोडी नव्हतीच. चित्रकला पाटील सरांनी सांगितलं चला चित्रकला स्पर्धा आहे. निघाला आमचं दप्तर घेऊन आणि सरांचा इतका आग्रह असायचा नंबर आला पाहिजे बरं का, आणि हे अशी रंगसंगती भरायची बरं का, आणि असं करायचं. इतकं मार्गदर्शन असायचं आणि नंबर मिळाला की सगळ्यात जास्त आनंद सरांच्या चेहऱ्यावरच असायचा. बरं, चित्रकलेपुरतंच मर्यादित नव्हतं. रांगोळी स्पर्धाही असली, प्रमिला जायचंय बरं का, आणि ठिपक्याचीच रांगोळी काढायची. ठिपक्याच्या रांगोळीला खूप महत्व असतं. म्हणजे सरांचं इतकं बारीक 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 गोष्टी सांगणं. आल्याबरोबर चितळ मॅडमनी आमच्या प्रदर्शनाविषयी आठवण करून दिली. आम्ही एक प्रदर्शन भरवलं होतं आणि परीक्षक आमचं प्रदर्शन म्हणजे गारगोटींच्या वस्तू होत्या, अगदी युनिक होतं आणि ते प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. वाघ तुला आठवतं का रामदास, आठवलं ना? तर आम्हाला नंबर देत नव्हते ते परीक्षक. मला आलं रडायला, अरे आम्ही एवढी मेहनत करून एवढं छान प्रदर्शन भरवलं आणि तुम्ही आम्हाला नंबर कसं काय देत नाही? बळजबरी त्यांनी आम्हाला 3रा नंबर दिला. अशा आठवणी खूप खूप आठवणी आहेत आणि शिक्षकांचे आमच्या ऋण पण खूप आहेत. जेव्हा आम्ही शाळेत शिकवतो ना, मुलं ऐकत नाही ना, तेव्हा सगळ्यांची आठवण येते की आपणही ऐकायचो नाही यांचं. आपण कसा त्रास दिला, आपण कसं शिकवलं, शिक्षकांना करायचं, सगळ्या गोष्टी आठवतात. पण आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा गुरुजनांनी जे सांगितलं तेच काळ्या दगडावरची रेख आमच्यासाठी असायची. नाही माझ्या मॅडमनी हे सांगितलं आणि मला ते करायचंच आहे फिजिकल. पण काळाच्या ओघात आता जर पाहिलं तर परिस्थिती खूप बदललेली आहे. आता जी माया, दया, प्रेम हे आमचे गुरुजन जे आम्हाला शिकवायचे त्या गोष्टी खूप मागं पडत चालल्या. माझ्या शाळेत एक प्रार्थना होते, नित्यनियमाने होते. आपल्या वेळेस घरात एकची धर्मा व्हायची, पण आता माझ्या शाळेत प्रार्थना होते, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा सममागणे. म्हणजे
विद्यार्थ्यांना माणसातली माणुसकी शिकवण्याची आम्हाला गरज भासते. म्हणजे ही गोष्ट की जी नैसर्गिक होती ती आम्हाला मुलांमध्ये घडवावी लागते. आणि आपण खरा तो एकची धर्म म्हणायचो. खरा तो एकची धर्मामध्ये सत्य, अहिंसा, प्रेम, दया, माया हे सगळे विषय शिकवले जातात. ते संस्कार आपल्यावर घडत होते. पण हे थोडंसं दुःखद अंतःकरणाने म्हणावं वाटतं की आता मुलांना माणुसकी शिकवणं हे खूप गरजेचं झाले आहे. मला रामदासनी इथं मनोगत व्यक्त करायला वेळ दिला. माझी स्क्रिप्ट सापडली नाही 10 मिनिटं तर मी तुमचे घेतलेच असते. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. बघा, प्रमिला ताई म्हणाली की मी स्पर्धेमध्ये असताना भांडून घेतलं. ताई तू खरंच भांडखोर होती जे मला आठवतंय. हा झाला विषय. आताच आपल्यामध्ये TV चॅनलचे संपादक आलेले आहेत. माझ्या भगिनी आहेत. माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ताई आवर्जून उपस्थित असतात. आपल्या प्रत्येक बातम्या त्या लावत असतात. आस्मिन खान ताई यांचा सत्कार आपल्या या गेट टुगेदरच्या निमित्तानं आमच्या माझी विद्यार्थिनी ज्या आहेत, माझ्या वर्गमैत्रिणी, त्यामध्ये प्रमिला चव्हाण, शुभांगी लोखंडे आणि सोनाली शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी ताईचा सत्कार करावा. त्यांना तरी देखील तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर ब्युरो चीफ आहेत दैनिकाचे सन्माननीय शेख रहीम सर, यांचा सत्कार गुरुपाल राठोड आणि सुनील गुरुपाल राठोड, कारण त्यांनी घेतला. हा आपलं खूप मोठं भाग्य आहे. अनेक पत्रकार लोक सन्मान करत आहेत आणि आपला कार्यक्रम सर्व गुरुजनांचा असल्यामुळं, आपल्या माजी विद्यार्थ्यांचा असल्यामुळं त्यांनी हा सन्मान स्वीकारला ते आलेत. त्यानंतर देशांत कुंभारे जो आपला मित्र आहे राजस्थानवरून, तो आला. त्याने मला फोन केला की रामदास, अरे यार प्लेन पण नाहीये, ट्रेन पण नाहीये, असं म्हणणारं व्यक्तिमत्व. मी डॉक्टर निशांत कुंभारे याला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि या ठिकाणी 2 शब्द पर मनोगत व्यक्त करायचे. निशांत डॉक्टर कुठे मंचावर उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग यांना मी पहिले सर्वांना प्रणाम करतो. साक्षात निकम गुरुजी सरांना कधी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कारण सरांच्या सोबत आम्ही रस्त्यावर लेझिम घेत चाललेलं आहे. पाटील सरांनी कित्येक ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला ड्रॉइंगमध्ये घेऊन गेलेले आहेत. बाकीचे इतके सगळे गुरुजन वर्ग आहेत, आयुष्यात कधीही यांच्या आठवणी विसरू शकत नाही. आणि बालपण जे असतं ते फार मजेचं असतं. बालपणी आपण काही रेस्पॉन्सिबिलिटीज नसतात, जबाबदाऱ्या नसतात, मस्त आराम उद्दंड असतो. काय करायचं नाही करायचं, जे मनात आलं ते करायचं. ठीक, समस्त 10वी नंतर येतात का आता काय करायचं म्हणून पुढं. मात्र बालपणी केलेले जे उद्योगधंदे आहेत आणि जेही काही कृत्य आहेत ते आजही बसून आम्ही जेव्हा मित्र मंडळी बसून आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा खूप मजा येते, खूप आनंद येतो. ठीक, इथं जेव्हा मला रामदासचा फोन आला, कोतकरचा फोन आला, सुनीलचा, म्हणजे निशांत कुठे आहे. मी रामदासचा एक गैरसमज दूर करतो. मी राजस्थान नाही, मी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर सतना, जे इथून 1200 किलोमीटर दूर आहे. हां, चित्रकूट नगरी, चित्रकूट आणि मैहर, ठीक, त्या जागेवर आहे. मी माझं एज्युकेशन MBBS पूर्ण केलं आहे, त्यानंतर DCH केलं आहे, त्यानंतर MD पिडियाट्रिक्स केलेलं आहे. मी बालरोग तज्ज्ञ आहे. आणि त्यानंतर मी तिथं माझं सतनाला माझं हॉस्पिटल आहे मोठं, 25 बेडेड हॉस्पिटल विथ ICU, NICU आणि बाकी सगळे फॅसिलिटीज. माझी वाईफ MD मेडिसिन आहे, फिजिशियन आहे. ठीक, हे सगळे जितके एज्युकेशन मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मी आता मागच्या कोविडच्या 3 वर्षाआधी मी LLB पण कंप्लीट केलेलं आहे. हे सगळं एज्युकेशन जो पाया होता ते सगळं या गुरुजन वर्गांनी घातलेलं आहे. जितकेही मॅडम्स आहेत आमच्या, मला आजही सगळे मॅडम आठवतात. इंग्लिशची मॅडम आहे, जॉग्रफीचे सर आहेत. सगळ्यांनी जे शिकवलं होतं आणि सगळ्यांनी जो प्रोत्साहन त्यावेळेस दिलेला होता, तर त्याचं आज हे फळ आहे की मी या मंचावर उभा आहे आणि मी जी प्रगती केली ते सगळ्या गुरुजन वर्गामुळेच आहे. ठीक, त्यामुळे मी यांचे जितके आभार मानेन तितके कमी आहे. ठीक, आणि बाकी माझे बालपणीचे मित्र आहेत सगळे,
बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत, बरेचसे चेहरे ओळखूच येत नाही आहे. फक्त नाव घेऊन ओळखू शकतो का हा किरण आहे ना, हा आहे. मात्र किरणला बघितल्यानंतर मी ओळखलंच नाही का तो किरण आहे म्हणून. तर रामदासला मी विनंती कराल का प्रत्येकाचं बालपणाचा एक फोटो आणि आताचा एक फोटो दोन जर सोबत असतील तरच आम्ही मित्रांना जे आहे चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. ठीक, धन्यवाद, थँक्यू. आणि बाकी सगळ्यांना जे आहे मित्रांना भेटून मला फार आनंद झाला. सगळ्यांना प्रत्येकाची एकदा ओळख करण्याची फार इच्छा आहे माझी. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू मित्रा, धन्यवाद. तरी म्हटलं हा डॉक्टर आहे, पांढऱ्या कपड्यामध्ये पाहिजे होता, हा काळ्या कोटमध्ये आला कसा? आता कळालं की त्याने वकिली केलेली आहे. शाळेचा ड्रेस घालायला, क्या बात आहे, व्हेरी गुड. अरे वा. आदर्श विद्यार्थी तुमचा बघा. यानंतर ज्याला या मेळाव्यामध्ये बोलायचं आहे असं मला कानात येऊन सांगितलं, मी 12 लोकांचे नावं कमी केले कारण वेळ महत्त्वाची, आपल्या गुरुजनाचं पण ऐकायचं आहे. मी राजेंद्र इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रिय मित्र राजेंद्र इंगळे. हॅलो. माझ्या आयुष्यातला मी पहिल्यांदा स्टेजवर आलो, सतीशलाही माहिती आहे, सतीश हसतोय ते मी. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्टेजवर आलो, ते सतीश तिथे हसतोय कोपऱ्यात. तर मला फक्त 2 शब्द बोलायचे, जास्त वेळ नाही गेला. मी जेव्हा मिलिंद कॉलेजवरून प्रॅक्टिस करायचो, जेव्हा मी 6 वाजता जायचो आणि जे माझे गुरुवारी घारे सर आहे ते एवढे स्ट्रिक्ट होते की कोणालाही ते सोडत होते. मी तो त्यांचा एक असा विद्यार्थी आहे की मी ते सर मला पाठीमागच्या दाराने मी आज जायचो, आपले निकम गुरुजी सरांच्या कॅबिनच्या बाहेर माझी सायकल लावायचो आणि त्याच्यानंतर मी क्लासमध्ये तिकडनं हात जायचो. आणि विषय म्हणजे मला फक्त एकच सांगायचं, बाकी काही नाही. मला शाळेने काय दिलं, मी नंतर रनर झालो, मी नॅशनलला सिलेक्शन झालं होतं, पण माझा 95ला ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये मी सरांचं स्वप्न होतं की इंगळे तू इंडियाच्या टीममध्ये खेळशील, ते एक स्वप्न तू पूर्ण नाही करू शकलं घारे सर, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आणि घारे सर आणि निकम सरांचं माझ्यावर काय होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा मी स्टेटला खेळायला जायचो आणि तिकडनं जे काही अमाऊंट सर मला शाळेतनं द्यायचे आणि निकम गुरुजी एकदम डोळे झाकून अरे इंगळे तू चालला सही देऊन टाकायचे. आणि त्याच्यानंतर घारे सरांना मी जेव्हा वापस यायचो, सर माझ्याकडे असं असं झालं हे बिलं, आणि मी उरलेले पैसे आणून द्यायचो. सरांनी माझ्याकडनं 1 रुपया परत नाही घेतला. सर मला म्हणायचे की थोडं पाणी पिया, थोडं थांबू दे त्याला. हा सॉरी सगळ्यांना सॉरी. नाही रामदास थोडक्यात सांगितलं, मध्येच घुसलं, थोडा लवकर बोल. आणि घारे सरांना माझा तो मी जेव्हा जे काही अमाऊंट व्हायचा तो वापस आणून द्यायचो, तर घारे सरांनी मला ना कधीच पैसे वापस नाही घेतले. अरे इंगळे तू ना जा, काहीतरी तुला जे कमी पडतं काय शूज घे, ट्रॅक शूज घे आणि तू ते घेऊन टाक, मला तेवढंच सांगायचं. आणि निकम सर त्याच्यावर बिलकुल डोळे झाकून सही करायचे. आणि मी शाळेचं नाव स्टेटपर्यंत घेतले आणि ते फक्त ते आपल्या शाळेच्या गुरुजन वर्गामुळे. आणि मी नंतर माझी फील्ड मी चेंज केली. मग मी मला चालायला त्रास व्हायचा, मग मी दुकान चालू केलं आणि आता मी समर्थ IBFला जॉब पण करतो. थँक्यू निकम सर, थँक्यू. धन्यवाद मित्रा. आता एक जणाला बोलायचं मला द्या. डॉक्टर गणेश काथार हे प्राध्यापक आहेत, विद्यापीठामध्ये PhDच्या मुलांना घडवतात. यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 शब्दावर मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गुरुजन वर्ग, सर्व गुरुजनांना माझा प्रणाम. आणि विद्यार्थी मित्र, आज जसं गणेशने सांगितलं तसं मी शेवटच्या वर्गावर बेंचवर बसणारा विद्यार्थी. माझ्या शालेय जीवनामध्ये आणि माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मी कधीही स्टेजवर बोललेलो नाही. आणि 1999ला जेव्हा माझं PG झालं कंप्लीट, आता त्यावेळेस 98ला वडील वारले होते. मित्र कसा असतो, शाळेतला मित्र माझा, वर्गातला मित्र. आणि 1999ला मी PG कंप्लीट केलं आणि संध्याकाळी
घराच्या समोर, माझे घर शाळा समोरासमोर, आणि मी घराच्या समोर उभा होतो. आता उभा असताना त्यावेळेस संतोष थोरात आपल्या वर्गातला जो क्लासमेट आहे आपला, तो दारासमोरून गेला माझ्या, आणि त्याने मला बघितलं, परत फिरून आला आणि मला म्हणाला, काय करतो गणेश? मी म्हटलं काहीच नाही करत, सध्या मी जे शिक्षण घेतलेलं आहे ते सगळं कंपनीत काम करता करता घेतलेलं आहे. माझं M.Com झालेलं आहे, PhD झालेलं आहे. आणि हे करत असताना त्यांना मला 1999 मध्ये श्री गणेश शिक्षण संस्था देवगाव रंगारी येथे मला प्राध्यापक म्हणून त्यांना अपॉइंटमेंट दिली त्याच्या आजोबाच्या संस्थेमध्ये. आणि सर, आम्ही मातीचे गोळे होतो आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम तुम्ही केलं सर. आणि तो तुमचा जो वसा आहे आम्ही जो घेणार आहे आणि इथून पुढे तो आम्ही चालू ठेवणार आहे. सर, मी विद्यापीठामध्ये जिथे विद्येचं पीठ होतं, उच्च शिक्षणामध्ये जिथे विद्येचं पीठ होतं, त्या विद्यापीठाच्या राजकारणामध्ये मी थोड्याफार प्रमाणात आहे. एक प्रसंग सांगतो फक्त. एक NSSचा कॅम्प होता आणि त्या कॅम्पमध्ये निकम सरांचे जे चिरंजीव आहे ते आणि मी, आम्ही दोघे प्रमुख पाहुणे म्हणून होतो. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला भाषण करायला लागलो, भाषण करत असताना अर्धा तास झाला कसा गेला मला कळालं नाही. आणि नंतर निकम सरांचे चिरंजीव बोलले, मी त्यांना ओळख नाही सांगितली आणि नंतर त्यांना मी सांगितलं. त्यांचं भाषण झाल्यावर जेव्हा माझ्या बाजूला बसले, सर मी सरांचा विद्यार्थी आहे. अरे म्हणून तो इतका बोलला. म्हणजे हे जे ॲप्रिसिएशन त्यांनी दिलं ते खूप वाख्यान्याजोगं आहे. माझ्या महाविद्यालयामध्ये आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांनी YCMOUची MA ची डिग्री केली, जे की सध्या आता शिक्षक आहेत. DSM जे आहे, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, जे शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे, तो कोर्स माझ्याकडे होता. असे असंख्य शिक्षक माझ्या महाविद्यालयातनं घडले. असे सर्व मित्रांमुळे आज मी इथे उभा आहे. सर, सर्वांसमोर हा शब्द देतो की तुम्ही जे आमच्यावर संस्कार केले, भविष्यात काही असो, आम्ही सर्व विद्यार्थी त्या संस्काराला पायी आहोत. आमच्याकडनं कसलीही चूक होणार नाही. सुनील असो, सतीश असो, रामदास असो, या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. थांबतो, उशीर झालेला आहे, तरी मला जी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल रामदासचे धन्यवाद. धन्यवाद सर. एक जण आहे, बाकी त्यांचं घ्यायचं म्हणलं. वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. काळी आई धान्य देई, माझी माती माझी मानस, असं कुठंतरी ऐकलंय की बरं त्या काळामध्ये? हा, आमची म्हणजे मी चुकलो आहे की नाही, म्हणजे तुम्हाला आठवण आहे. या ठिकाणी एक शेतकरी मित्र आहे, त्याचं म्हणणं आहे की बाबा मला बोलायचं आहे. अरे तुम्ही सगळे एज्युकेटेड, मी कुठं एज्युकेटेड आहे? मी शेतकरी आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. तो भांडला आणि म्हटला की माझं नाव घे. जसं प्राध्यापक गणेश सर म्हटले, अरे बाबा सुनीलनं सांगितलं, तिकडून सर सांगितलं, थांबा, वेळ आहे, वेळ. मला वेळेचं बंधन आहे, आयोजकाचं माझं खूप टेन्शन आहे. ते सगळे मुख्यमंत्री आहेत, मी साधा, पण मला लई टेन्शन आहे. म्हणून मी या ठिकाणी माझे मित्र पांडुरंग पवार याला विनंती करतो की त्यांनी आपला 2 शब्दावर मार्गदर्शन करावं. आणि विशेष म्हणजे आल्या आल्या रामदास मी काय करू, सगळ्या ट्रॉफ्या त्यांनी लावू लागल्यात बरं. बाकी सगळे गप्पा मारत होते. या ठिकाणी सर्व गुरुजनांना सर्वप्रथम नमन करतो, वंदन करतो आणि माझ्या सर्व मित्रांना नमस्कार करतो. मित्रहो, आता बोलत असताना मी सर्वांनी आपापल्या आठवणी जागृत केल्या, पण त्या विषयाकडे आता परत वेळ न घेता मी फक्त आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो की अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. पण असं करत असताना जो आपला कृषीप्रधान आपण देश म्हणतो त्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतंय का, या गोष्टीकडे आज बघायचे. सर्वजण उंच यश शिखरावर गेलेत, त्याचा निश्चित आनंदच आहे, त्याच्यात कुठलाही दुमत नाही. तुम्ही अजून उन्नती करा, प्रगती करा. पण हे करत असताना खरं सुख काय आहे मला सांगा. ज्याच्या अंगणात बाग फुलली त्यानं 2 फुले इतरांच्या उंजळीत जर टाकली तर ते खरं सुख आहे असं मला वाटतं, आहे की नाही? किंवा ज्याचे सूर गाण्यात जुळून आले त्यांनी 2 गाणी इतरांसाठी गावी. तसं तुम्ही उच्च यश शिखरावर गेला तेव्हा ताट मानेनं न जगता फक्त की तुमचा कोणीतरी खाली मातीत मिसळतोय का, त्याला फक्त अलगंत उचलून घ्या, यात खरं सुख आहे असं माझं शेतकरी म्हणून मत आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये असं मी सर्वांना विनंती करतो. कारण या जगात किंवा आपल्या विश्वात सोन्याच्या बाबतीत फक्त 2 नावे, शॉर्टकट 2च मिनिटात संपवतो की 2 नावे खूप प्रसिद्ध आहे.
रावणाची लंका सोन्याची होती आणि कृष्णाची द्वारका सोन्याची होती, मात्र दोघांच्याही ते काम आले नाही, कारण रावणाची लंका जळाली आणि कृष्णाची द्वारका बुडाली. मग त्यांचं सोनं नाणं जर काम आलं नाही तर तुमच्या माझ्या 10-5 अंगठ्या, गाडी, बंगले कुठपर्यंतही काम येणार नाही. निश्चित तुम्ही धन मिळवा, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही, पण त्या धन मिळवत असताना एक तरी मित्र असा कमवा की ज्याच्याजवळ आपलं पुण्यकर्म तर सांगता येईल बापांनो, पण त्याच्याजवळ आपलं पाप देखील सांगता आलं पाहिजे. हे मित्र आपल्याला कमावणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि यानंतर मी तुम्हाला सर एक फक्त सुफी संताचं वाक्य सांगतो की मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना धन कमाकर, ना कफन में जेब है ना कब्रस्तान में अलमारी, ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. म्हणून कृपया पैसे कमवा, पण फक्त त्याच्या आहारी न जाता आपण इतर गोष्टींकडे, कारण आज सर्वजण ते यशस्वी शकणार आहोत, पण जो कृषी प्रधान आपली जी बाजू आहे ती मात्र कुठेतरी कमकुवत होताना दिसते. नवे ती आहेच, आज मान्य केलं नाही केलं तरी. तेव्हा शेवटी या माझ्या मनोगताच्या समोर प्रसंगी फक्त पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करीन की येणारे 2025 वर्ष माझ्या मित्रांसाठी सोन्यासारखं नसलं तरी चालेल, परंतु पांडुरंगा तुझ्या कपाळाच्या गंधा इतकं सुंदर मात्र निश्चित असू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि याच्यानंतर सर्वांना विनंती करतो की गुरुजनांचे आपण उपकार तर विसरू शकतच नाही, परंतु ज्या आईवडिलांनी आपल्याला जग दाखवलं त्या आईवडिलांना मरेपर्यंत आणि सुखरूप सांभाळावं असा संदेश शेतकरी या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करून देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. खूप छान बोललास मित्रा. तुझे शब्द हृदयाला भिडलेत मित्रा. अरे तू खूप मोठ्या मनाचा शेतकरी आहेस, तू जीवाचा जीवलग आहेस, आणि म्हणून तुझ्यासाठी खास जिंदगी की सफर में खो गए थे यार, जिंदगी के इस सफर में खो गए थे, आज दोस्त से मिलकर फिर हो गए थे, जो बातें अधूरी थी आज पूरी करेंगे, दोस्ती के इस बंधन को और गहरी करेंगे. आणि म्हणून आपल्यामध्ये ह्याच वर्षी राज्य शासनाचे 2 पुरस्कार आपल्या पैकी बांधवांना मिळालेत. त्यामध्ये माझी भगिनी आहे, आपली सर्वांची लाडकी विद्यार्थिनी, आपल्या सरांची लाडकी विद्यार्थिनी आहे शुभांगी लोखंडे. हिला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. 1,10,000 पुरस्कार आहे आणि ती रक्कम तिने बहुतेक शाळेला दिली असं मी काही प्रमाणात तिने शाळेला दिलेली आहे. तर तिचा यथोचित सत्कार मी सन्माननीय श्री निकम गुरुजी सर यांना विनंती करतो. त्यांनी तिथं तू जा वरती जातो, वरती उभा सर. तिला महाराष्ट्र शासनानं आताच गौरवलं आहे. तिच्या समवेतच दोन मिनिटं आणि एकच जण जा, कोणतरी घेऊन या, हात करू नका. एकच जण जा, कोणतरी समोर एकच जण घेऊन या. हा 1 मिनिट प्लीज. दिवस आहे, कारण असं म्हटलं जातं की दिवा जो असतो तो आपल्या तेवण्याने सर्वांचं जीवन उजळून टाकत असतो आणि फुलं जे असतात ते आपल्या सुगंधाने सर्वांचं जीवन सुगंधित करतात. असेच माझे सर्व गुरुजन या ठिकाणी आलेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांचं अमोघ कर्तृत्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि आज जी मी भरारी घेतली आहे, महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड होत असते स्काउट गाईडमध्ये, आणि ती निवड माझी झाली. याचं सर्व श्रेय माझ्या शाळेला श्री शिवाजी हायस्कूलला, मी सध्या सरस्वती भुवनमध्ये कार्यरत आहे, परंतु त्या संस्थेला तर आहेच, परंतु माझा जो पाया आहे तो घडवणारे माझे सर्व गुरुजन, की त्यांची मी खूप ऋणी आहे की आज मी या स्टेजला पोहोचलेली आहे. मी शालेय जीवनामध्ये मुरकुटे सरांना खूप चांगलं माहिती, गवडी सर माझ्या कॉलनीत राहत होते, त्यांनाही माहिती आहे माझी परिस्थिती कशी होती. परंतु परिस्थिती वाईट आहे म्हणून रडत न बसता आपल्या परिस्थितीवर मात करून उत्तुंग भरारी फिरीस पक्षाप्रमाणे कशी घ्यायची हे मला या गुरुजनांनीच दाखवलेलं आहे. आणि या प्रसंगी मी या सर्वांचं ऋण व्यक्त करते आणि माझ्या हाताने
अजून चांगलं कार्य घडो, देशसेवा घडो. कारण आपण म्हणतो देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. तर मी माझ्या रकमेतून काही रक्कम मी माझ्या शाळेलाही देणार आहे. आत्ताच पांडुरंग पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण काहीतरी देत जावं आणि ती रक्कम त्यातली काही मी माझ्या शाळेला पण दिलेली आहे, काही रक्कम मी माझ्याही शाळेला देणार आहे. आणि या प्रसंगी एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, ताईच्या बरोबरीलाच मलाही महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मुंबईमध्ये खूप मोलाचा आणि महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधनं आमचे 3च लोक होतो फक्त, आणि त्या 3 लोकांमध्ये औरंगाबाद शहराचा माझा नंबर होता. मला अभिमान आहे की ह्या गुरूंमुळेच मी सेवा करू शकलो. कारण मी वसतिगृहात असताना मलाही गरीब परिस्थितीमुळे कपडे घेता आले नाही, आणि म्हणून मी 8,000 नाही असू द्या वेळ 8,000 मुलांना मीही 8,000 मुलांना जाधव करतील आणि शुभांगी करणं शाल आणि पुस्तक त्यांना भेट देण्यात येत आहे. सर्वांनी अप्रिशिएट करायचं आहे, कारण खूप मोठा हा असा शासनाचा पुरस्कार असतो. सर्व आहात, तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि विशेष कौतुक. यानंतर आपण वळूया पुढच्या या कार्यक्रमाकडे. मित्रांनो, ज्यांचे शब्द आपले कान आतुरतेने वाट पाहतायत की त्या गुरुजनांचं मनोगत ऐकण्यासाठी, आणि म्हणून त्यांच्या शब्दाने जीवन फुलावे, त्यांच्यामुळे भविष्य उजळावे. सन्माननीय गुरुजनाचे मनोगत ऐकण्यासाठी मी प्रथम आपल्या धायजे मॅडम यांना विनंती करतो, त्याने 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय आदर्श शिक्षिका धायजे मॅडम. बसूनच बोला मॅडम. आमच्या शिवाजी हायस्कूल शाळेतील सर्व माझे ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरं तर मला बोलायची सवय नाही तशी, परंतु 2 शब्द मला बोलावे लागतील. कारण आपल्या या सोहळ्याने खरंच मी भारून गेले. कित्येकदा मला रडू आवरलेलं नाही. आणि आणखी एक गोष्ट आहे की मला या शाळेने खूप जीव लावले. तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा मला जीव लावले. मुलं असतील, मुली असतील, कोकणपुऱ्यातले सगळे विद्यार्थी, बंजारा पाण्यातले सगळे विद्यार्थी तर मी घरातलीच होते. खरं तर माझ्या आई वडील दूर जरी असले तरी मला आईवडिलाची उणीव आणि भावंडाची उणीव कधी भासलेली नाही. तसंच माझ्या शाळेने सुद्धा मला खूप प्रेम दिलं. इतर शाळेमध्ये खूप ऑफर आल्या होत्या. मला सतत 3 वर्ष जिल्हा परिषदची ऑफर होती बीडची, पण मला माझी शाळा खूप आवडली आणि कायमची मी कधीच सोडली नाही. आणि मुख्य म्हणजे लागले शिवाजी हायस्कूलला आणि रिटायर झाले शिवाजी हायस्कूल. बाकीची शाळा करण्यात त्याच्याला झालेली आहे. आणि तुम्ही जे मोठमोठ्या पदावर गेलात त्याच्यावर आणखीनच आनंद होत आहे. खरं म्हणजे पहिले संस्कार मारदोडींच असायचे. आज आम्हाला बरं वाटत नाही ते, परंतु शिकवण अशी होती की आपली मुलं तळागाळातली आहेत आपल्या शाळेतली. मी लागले त्यावेळेस सर्व समाज विद्यार्थी होते, परंतु नंतर मात्र काही मोजक्याच गल्लीतले आणि जवळचे राहिले. आमच्या काळामध्ये मी लागले तेव्हा चिकलठाण्याहून पायी येणारे विद्यार्थी होते. आणि आता मात्र शाळेची अवस्था पाहत नाही, परंतु आपण जी उत्तुंग भरारी घेतली, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आणखी काय काय सामाजिक कार्यात, आणि त्यामुळे मला आता आनंद वाटते. मलाही काही करायची उभी होती, परंतु माझ्या काही अडचणी वैयक्तिक असल्यामुळे मला ते करता आलेलं नाही. सध्या आईवडिलाच्या सेवेत होते. गावाकडे शेती तोट्यातली कासाना करते मी. शेतीशी माझी नाळ आहे. मला शेतीशिवाय जगणं अशक्यच होतं. अनेकदा मी नोकरी सोडायचा प्रयत्न केला होता शेतीसाठी, परंतु माझ्या मैत्रिणीनं काही मला आग्रह केल्यामुळे मी शाळेतच राहिले. आणि आपल्यासारख्या विद्यार्थीने घडवता आल्या याचा मला म्हणजे अभिमान आहे आणि आनंदही वाटतो. खरं म्हणजे
मला काही करता आलं विद्यार्थ्यांसाठी, कारण बंजारापल्ली खोकडपुऱ्यातले जे काही विद्यार्थी असतील त्यांना माहीत आहे. पण जर मला या शाळेत नोकरी नसती तर मला हे करता आलं असते की नाही सांगता येत नाही. त्यामुळे मी भोसले सरांची, निकम सरांची, गव्हाणे साहेब, द्वारकादास पात्रीकर सर, भाऊ यांची मी अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. त्यांनी मला आपल्या शाळेत सेवेची संधी देऊन आपल्याला काही घडवण्याचं मला भाग्य लाभलं, यातच मला मोठा आनंद आहे, सुख आहे. आणि आजही आपण सगळे पाहून मी माझं सगळं आजार विसरले, मला चालता येऊ लागलं, सगळं होऊ लागलं, चालता येऊ लागलं. शाळेत कार्यक्रम ठेवला असतो तर चौथ्याला किंवा जाऊ लागायचं मी खरं म्हणजे मला मिळतं आपल्या शाळेतलं. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. माझे शब्द थोडक्यात मी संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमचे हे अनमोल शब्द आमच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आम्ही असेच साठवून ठेवणार मॅडम, आणि तुमच्या विचाराने अधिक पुढे जात राहणार. यानंतर आपल्या शाळेचे सर्वांचे लाडकं आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय दिलीप पांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दभर आमच्या तुमच्या ह्या विद्यार्थ्यांना भाषण करावं. माझ्या मित्रमैत्रिणींना सन्माननीय पांडे सर तिथेच उभा राहा. काय वर्षापासून आता बोलण्याचं आमचं हे संपलेलं आहे. रिटायर होऊन 13 वर्ष झाली, त्यामुळे बोलणं हे जवळजवळ म्हणजे आता खंडित झालेलं आहे. पण तरी पण हे सगळं आपला उत्साह आणि आपलं हे सगळं पाहून खरोखर डोळे दिपायला लागलेले आहे की आम्ही आता कुठे आहोत, तुम्ही आता कुठे आहात. आणि त्यामुळे तुमचं जे उच्च स्थान आहे ते आमच्यामुळेच आहे असं मी म्हणणार नाही. तुमचे आई वडील, तुमच्या सभोवतालचे सगळे जे परिसर जो आहे किंवा तुमचे जे भाऊ बहीण आहे त्यांच्यामुळे पण तुम्ही मोठे झालेले आहात, आणि त्यांचं पण ऋण हे तुमच्यामध्ये आहे. मी एवढंच फक्त हे करेल की जा पक्षांनो जा, अशा दिशेने जा की जिथे भरारी घ्याल आणि तिथे तुम्ही स्वतःचं विश्व निर्माण कराल आणि स्वतःचं मोठं साम्राज्य निर्माण कराल. पण आमच्यासारख्यांना मात्र विसरणार नाही. एवढंच इच्छा व्यक्त करून मी हे थोडंसं मनोगत माझं संपवतो, कारण जास्त बोलवत नाहीये, कारण काय बोलायचं हे पण समजत नाहीये. कारण तुमचंही यश पाहून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. कारण खूप मी आज विद्यार्थ्यांना ओळखत नाहीये की कोण काय, त्यांचे चेहरे ओळखता येत नाहीये, पण फक्त कोतकर जो आहे त्या कोतकरला मी मात्र ओळखलं. कारण माझा अतिशय तेव्हा लाडका विद्यार्थी होता कोतकर आणि सातवी. मार खाल्ल्यामुळे खूप छान झाले तुम्ही, आहे की नाही. तर परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि हे माझं थोडंसं मनोगत संपवतो. आणि अशीच भरारी घेत राहा, असंच पुढे जात राहा, हीच देवासमोर शुभेच्छा व्यक्त असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या अशीच पाठीशी असतील. यानंतर मी सन्माननीय आपले सर्वांचे आदर्श लाडकं व्यक्तिमत्व काकासाहेब तुपे सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द भाषण करावं. आज उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी निकम गुरुजी, चितळे मॅडम, करगावकर मॅडम आणि सगळ्यांना, तुम्ही जो 32 वर्षानंतर मी आल्या गेटवर प्रमिता जाधव, सुरेश हे भट, सीमा भट, पुन्हा ह्या विद्यार्थ्यांनी सुनील कोतकर, रामदास तर अधूनमधून भेटतो. त्या तुम्ही जी आज जी प्रगती केली 32 वर्षात, तर ती पाहून खरोखरच आमचे नेत्र हे होऊन गेले आणि आम्हाला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही. आणि अशा आता मी आज त्या पूर्वीच्या ज्या शाळा होत्या, शिवाजी हायस्कूल, देवगिरी हायस्कूल, SB हायस्कूल, गुजराती, या मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या शाळा होत्या. तर ते विद्यार्थी अजून सुद्धा आपण वर्तमानपत्राला पाहतो त्या माझी शिक्षकांचा सत्कार करतात. आणि आजचं जे नातं आहे ते नातं आता दुरावलेलं आहे आणि आमचं स्मरण केलं. आणि त्याबद्दल मी सगळ्या माझ्या सहकार्याच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही हे आम्ही बऱ्याच दिवसांनी जे रिटायर झाल्यापासून बरेचसे आमचे सहकारी शिक्षक त्याची भेट घडवून आणली आणि ती घडवून आणल्यामुळं आम्हाला अत्यानंद इतका झाला की आयुष्यातला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी थोडक्यात 2च मिनिटात सांगतो. वीरा सावरकरांचं माझी जन्मठेप ही आत्मचरित्र आहे बघा, तुम्हाला धडावं. ज्यावेळेस त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि
त्याच्यातून सुटका झाल्यानंतर त्यांची ज्यावेळेस रवानगी झाली आणि त्यावेळेस त्यांचे जे सोबती कैदी होते त्या कैद्यांना वाटलं की इतकं हा माणूस इतकं उच्च हे आहे तर त्यांना तिथं काय करावं याच्यासाठी तर त्यांनी फक्त रान चाफ्याची फुलं हे केले आणि सावरकरांना ते अर्पण केले आणि त्यांनी त्या आत्मचरित्रात असं लिहिलं की तो सन्मान सगळ्यात माझा श्रेष्ठ होता आणि जेव्हा केव्हा मला ज्यावेळेस आठवण येते त्या सन्मानाची तर त्या कायद्याने केलेला जो सत्कार होता तो सर्वश्रेष्ठ असला कारण त्याच्यात ओलावा आणि तुम्ही जो आज सत्कार जो केलेला आहे तर अनेक सत्कार किंवा अनेक हे मिळतं आपल्याला प्रसिद्धी पण तुम्ही जो सत्कार केलेला आहे तो आयुष्यातला अविस्मरणीय सत्कार आहे. आदर्श आहात तुम्ही आम्हाला आदर्श वाट दाखवणारे गुरुजन आहात आणि म्हणून सर्व श्री शिवाजी हायस्कूलचे माझी तुमची विद्यार्थिनी यांनी हा सोहळा घडून आणला की आपल्या शिक्षकांचं कुठंतरी देणं लागतंय आपल्याला आपण त्यांच्या हातून घडलोय आणि काहीतरी द्यावं लागतंय आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांना तुमचा सन्मान करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच इथं नाव दिलं की श्री शिवाजी हायस्कूल खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर 1992चे विद्यार्थी स्नेह मेळावा आणि गुरुजन सत्कार सोहळा. अनेक कार्यक्रम आम्ही फक्त एवढंच पाहतो की गेट टुगेदर पण आम्ही सन्मान सोहळा ठेवला आणि त्या सन्मानाला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय आदर्श शिक्षिका करजगावकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द पण आपलं मनोगत व्यक्त करावं. आधी सर्वांचं अभिनंदन कारण सगळ्यांनी खूप यश प्राप्त केलेलं आहे आणि तोच आमचा उद्देश असतो फक्त शिक्षकांचा की आमचा विद्यार्थी पुढे जावा आणि म्हणजे आत्ता जे सगळ्यांचं ऐकलंय तर खरोखर सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी चांगलं यश मिळवलेलं आहे आणि खरं सांगायचं तर आज मला असं वाटतंय की आम्ही करोडपती झालो आहोत. बरं का ते करोडपतीचं एक येतो ना एक प्रोग्राम हां एक शो कोण बनेगा करोडपती तर आम्ही सर्व आज करोडपती झालेलो आहोत. एवढा आनंद आम्हाला आज झालेला आहे कारण पैसा वगैरे हा सगळं आता यांनी सांगितलं असं पैसे अगदी बाजूला राहतात पण हे विद्यार्थी प्रेम जे आहे ते कधीही संपत नाही. पण मुलांना आम्ही ओळखू येतो कारण आम्ही थोडे आणखी म्हातारे झालेलो असतो. बाकी तुमच्यामध्ये इतका बदल झालेला असतो की आम्हाला ओळखणं शक्य नसतं. आपण म्हणजे आमच्या शिवाजी हायस्कूलची एक विशेषता आहे की आमचा विद्यार्थी कुठेही भेटला तरी सुद्धा तो आम्हाला स्वतःची ओळख देतो. काही वेळेला तो तुम्ही काय शिकवत होता मॅडम हेही तो सांगतो आम्हाला. परंतु म्हणजे त्याचा म्हणजे मला तर अक्षरशः दादर स्टेशनवर कल्याणला किंवा आणखी असं पुण्याला एकदा शनिवारवाड्याच्या समोर असे विद्यार्थी मला भेटले आणि त्यांनी आवाज देऊन ते मुद्दाम बोलतात. कुंभारे पण मला मध्यंतरी 2-3 वेळा भेटला होता त्यामुळे मला माहिती होते की त्यांनी पिडियाट्रिक्स केलेलं आहे वगैरे. तर असे सगळे तुम्ही गुणी विद्यार्थी म्हणजे असे विद्यार्थी आता मिळणार नाही अशी वेळ आहे खरं सांगायचं तर. आणि मुख्य मोठ्या ज्या शाळा आहेत आता आपल्या इथे औरंगाबादमध्ये खूप मोठ्या शाळा आहेत परंतु आपली जी शाळा आहे तो एक शिवाजी परिवार होता आणि मुलांच्या म्हणजे अगदी परिस्थितीपर्यंत घरच्यापर्यंत पोहोचलेले असे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी अशी नाती होती. त्यामुळे मला आज खूप आनंद झालेला आहे आणि आता संक्रांत येते आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेला आहे. तर तो तिळगुळ आपण जिथे जेवण करू तिथे मी एका ताटात ठेवते कारण मला प्रत्येकापर्यंत जाणं जमणार नाही पण तो तिळगुळ सगळ्यांनी घ्यावा आणि असंच नेहमी गोड बोलावं आणि सगळे तुमची प्रगती कायम होत राहू. विश यू ऑल द बेस्ट फॉर एव्हर. थँक्यू मॅडम. तुमचा स्नेहाचा गोडवा आमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि आम्ही सर्वजण तिळासारखे आणि गुळासारखे तुमचे हे विद्यार्थी असणार आहोत. यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडकं ज्यांचं नाव प्रत्येकाच्या शब्दामध्ये आलं असं सर आले उशिरा काय हरकत नाही पण आले हे महत्त्वाचं आहे. वाट पाहतो तर सर येते की नाही पण कोणीही गैरहजर राहिले नाही याचा आनंद वाटला. सन्माननीय दिलीप जाधव सर
यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द मार्गदर्शन करावं.